नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बघा, आपण काउन्सिलिंग रिलेटेड सगळं काही करत असतो. कॉलेजचे रिव्ह्यू असो, बघा पूर्ण कॉलेजेसचे रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात आलेले आहे. गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस असो, गव्हर्नमेंट बी-ए-एम-एस असो, प्रायव्हेट बी-ए-एम-एस असो, सेमी गव्हर्नमेंट बी-ए-एम-एस असो, मेडिकल ॲडमिशनसाठी लागणारा खर्च पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्ट तुमच्यासाठी दिलेली आहे. त्याच्यासोबतच सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटत असतं. बघून घ्या तुम्हीच. ठीक आहे. सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू सुद्धा टाकण्यात आलेले. तसंच आपण सगळे व्हिडिओ टाकत असतो. काउन्सिलिंग रिलेटेड सगळे काही इन्फॉर्मेशन या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते. बघून घ्या. मागच्या वर्षी पण आपणच सगळ्यात जास्त सगळी गोष्ट संभाजीनगरचे रिव्ह्यू सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटत असतं. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासोबतच तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि ती सूचना म्हणजे कंप्लीट मेडिकल काउन्सिलिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. आपले ॲडमिशन काउन्सिलिंगसाठी स्टार्ट झालेले आहे. एम-बी-बी-एस असो, बी-ए-एम-एस असो, बी-एच-एम-एस असो, बी-यू-एम-एस असो, बी-डी-एस असो, बी-एन-वाय-एस असो, फिजिओथेरपी असो, सगळ्या काउन्सिलिंग आपण मेडिकल सिम्प्लिफाईड करत असतो. ठीक आहे. इथं तुम्हाला काय-काय भेटतं तर सिलेक्शनची गॅरंटी भेटते. तुमच्या रँकनुसार, तुमच्या बजेटनुसार परफेक्ट लिस्ट तुम्हाला भेटत असते. पर्सनल गाईडन्स तुम्हाला भेटत असतो. त्याच्यासोबतच तुमच्या सोयीनुसार तुम्हाला परफेक्ट कॉलेज कोणचं राहील त्याबद्दल सविस्तर माहिती सुद्धा दिली जाते आणि काउन्सिलिंग रिलेटेड जेवढे काही डाऊट असतात ते सगळे डाऊट तुमचे पर्सनली क्लिअर केले जाते. ठीक आहे. याच्यानंतर आपली फीस किती आहे तर 5,000 आहे. कधीपर्यंत ही 5,000 राहणार आहे तर फक्त आणि फक्त रिझल्ट येईपर्यंत ही 5,000 होणार आहे अथवा ही फीस जी आहे ती 7,000 राहणार आहे. आता ऑफर चालू आहे. लवकरात लवकर तुम्ही ते जॉइन करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 900 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपण मागच्या वर्षी केलेलं आहे. फक्त आणि फक्त एम-बी-बी-एस, बी-ए-एम-एस आणि बी-एच-एम-एस साठी. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट पर्सनल गाईडन्स लो मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला भेटत असतं. तुम्हाला कमी बजेटमध्ये जर का बी-ए-एम-एस करायचं असेल अदर स्टेटमध्ये ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला जर का एम-बी-बी-एस करायचं आहे अ, बाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये तर ते सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट आपण केली तर एन-टी-ए या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर एन-टी-एने एक अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला दिलेली आहे आणि ती सूचना काय आहे आणि ती ॲडव्हायझरी काय जारी केलेली आहे. एन-टी-एने स्वतःहून साहजिकपणे एन-टी-ए एवढ्या लवकर कधी पण त्यांची ॲन्सर की रिलीज करत नाही. पण यावर्षी 3 मेचं जे पेपर झालेलं होतं आपलं नीटचं, त्यांनी काय केलेलं आहे तर प्रोव्हिजनल ॲन्सर की ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीटसाठी जी 3 मेसाठी जी परीक्षा झाली होती, त्याची एन-टी-एची स्वतःहून काय दिलेली आहे तर ॲन्सर की दिलेली आहे. आता ही ॲन्सर की किती सत्य राहील तर 100% हीच ॲन्सर की फॉलो होणार आहे. याच्यानुसारच आपलं काय होणार चेकिंग होणार आहे पेपरांची. ठीक आहे. त्याच्यानंतर द नॅशनल एन-टी-ए कंडक्टेड नॅशनल नीट ऑन 3rd मे अक्रॉस डिफरंट सेंटर इन इंडिया अँड अब्रॉड. ठीक आहे. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा आणि अब्रॉडमध्ये सुद्धा काय केलेलं आहे नीट घेण्यात आलेली आहे. कोणी एन-टी-एने. ठीक आहे. आता प्रोव्हिजनल ॲन्सर की फॉर द क्वेश्चन पेपर ऑफ ऑल सीरीज आर अपलोडेड ऑन एन-टी-ए नीट वेबसाईट म्हणजे या वेबसाईटवरती त्यांनी काय केलेली आहे तर ही जारी केलेली आहे प्रोव्हिजनल ॲन्सर की जारी केलेली आहे. त्याच्यानंतरची गोष्ट कॅन्डिडेट कॅन चॅलेंज द प्रोव्हिजनल ॲन्सर की आफ्टर द स्कॅन्ड OMR answer sheet are uploaded on the website. The schedule of the uploading of OMR sheet and challenge round will be noted separately. म्हणजे जे चॅलेंज करायचं आहे जर का कोणता क्वेश्चन त्यांनी रॉंग दिलेला असेल तर ते शेड्यूलमध्ये याच वेबसाईटवर काय असणार आहे याच वेबसाईटवर एन-टी-ए आपल्याला सूचित करणार आहे की जर का तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल कोणत्या क्वेश्चनमध्ये कोणत्या ॲन्सरमध्ये तर तुम्ही डायरेक्टली त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता असं त्यांचं सांगणं आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट ऑफ एन-टी-ए म्हणजे लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही नेहमी काय करत जा तर एन-टी-एच्या वेबसाईटला काय करत जा फॉलो करत जा असं त्यांचं सांगणं आहे. पण जर का तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नेहमी परत या वेबसाईटवर जायची गरज नाही कारण आपणच व्हिडिओ सेपरेट बनवून तुम्हाला इथं देऊन टाकणार आहोत. ठीक आहे. असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर फर्दर क्लासिफिकेशन रिलेटेड टू नीट यूजी 2026 कॅन्डिडेट कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर और ईमेल दिस नीट यूजी 2026@nta.ic.in. ठीक आहे. म्हणजे जी ॲन्सर की आहे ती आलेली आहे आपली. चालेल. आता ॲन्सर की
कुठं आहे तर ही अँसर की त्यांनी देण्यात आलेली आहे. तर बघून घ्या, हे टेस्ट बुकलेट कोड 11 याची अँसर की सगळ्यात अगोदर दिलेली आहे. ही अँसर की आहे, बघू शकत असाल तुम्ही. तर ही पूर्ण अँसर की त्यांनी दिलेली आहे. या अँसर की नुसार जर का तुम्ही चेक केलं नसाल आतापर्यंत, तर चेक लवकरात लवकर करून घ्या आणि तुमचे मार्क्स तुमच्या हातात घेऊन ठेवा, की मला किती मार्क येत आहे आणि पुढची प्लॅनिंग सुद्धा करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कोड 12 ची सुद्धा त्यांनी दिलेली आहे. कोड 12 ची अँसर की ही आहे तुमच्याकडं. त्याच्यानंतर सांगितल्या कोड 13 ची सुद्धा तुमच्याकडे देण्यात आलेली आहे त्यांनी. कोड 13 ची पण दिलेली आहे. त्याच्यासोबतच कोड 14 ची पण अँसर की त्यांनी जारी केलेली आहे. सो आय होप तुम्ही हे समजलं असेल, की आता तुम्ही या अँसर की नुसार एकदा नक्कीच चेक करून घ्या तुमचे नीटचं पेपर आणि तुम्हाला किती मार्क येत आहे ते चेक करून घ्या. ऑलरेडी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय केलेलं आहे तर पब्लिश करण्यात आलेलं आहे या चॅनलवरती. तर चॅनलवरती व्हिजिट करून ते एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा बघून घ्या आणि तुमचा पुढचा निर्णय लवकरात लवकर रिझल्टच्या अगोदर घेऊन टाका. कारण रिझल्टच्या नंतर जास्त दिवस तुमच्याकडे नसतात. खूप झालं तर सांगितलं तर 20 ते 25 दिवसानंतरच आपली काउन्सिलिंग स्टार्ट होऊन जाते. तर ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेची, की आताच तुम्ही एनटीएच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन ती काय करून घ्या, हे चेक करून घ्या. सो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि जर का तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल तर आत्ताच 7887559633 या नंबरवरती मेडिकल सिम्प्लिफाईडला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.